मित्रांनो, एक प्रश्न जो बहुतेक पुरुषांच्या मनात रोज कुठेतरी घोळत असतो. ती माझ्याशी रोज बोलते, ती माझी काळजी घेते, ती माझ्याशी सगळं शेअर करते, पण तरीही ती मला फक्त मित्र मानते का? की तिच्या मनात काहीतरी त्याहून अधिक आहे? आणि सगळ्यात कठीण गोष्ट माहित आहे का? चुकीचा अंदाज घेतला तर नातं बिघडू शकतं आणि काहीच केलं नाही तर संधी निघून जाऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, ती मुलगी किंवा स्त्री तुम्हाला फक्त मित्र मानते की त्याहून अधिक, हे ओळखून देणारे 5 अत्यंत स्पष्ट संकेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, फ्रेंड झोन हा शब्द आजकाल खूप वापरला जातो, पण प्रत्येक मैत्री फ्रेंड झोन नसते आणि प्रत्येक जवळीक प्रेमही नसते. स्त्रीच्या मनात भावना हळूहळू वाढतात, त्या सरळ शब्दात सांगितल्या जात नाहीत. म्हणूनच तिच्या वागण्यातले सूक्ष्म बदल ओळखणं फार महत्त्वाचं असतं. चला तर मग एकही संकेत चुकवू नका. संकेत क्रमांक 1, ती तुमच्याशी बोलताना इतर मित्रांपेक्षा वेगळी वागते. मित्रांनो, हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा संकेत आहे. जर ती इतर मित्रांशी साध्या पद्धतीने बोलते, पण तुमच्याशी बोलताना जास्त खुलते, तुमच्याशी बोलताना जास्त हसते, आवाज, टोन, शब्द बदलतात, तर हा योगायोग नाही. कारण ज्या व्यक्तीशी भावना जोडलेल्या असतात तिच्याशी वागणं नकळत बदलतं. जर तुम्हाला जाणवत असेल की ती तुमच्या समोर जास्त खरी असते, तुमच्याशी बोलताना वेळ विसरते, तर शक्यता आहे की तुम्ही फक्त मित्र नाही, रियालिटी बघायला गेलं तर जर ती सगळ्यांशी तशीच वागत असेल तर सावध व्हा. पण जर ती फक्त तुमच्यासोबतच वेगळी असेल तर संकेत नक्कीच आहे. संकेत क्रमांक 2, ती तुमच्या भावनांकडे विशेष लक्ष देते. मित्रांनो, मैत्रीत बोलणं असतं, पण प्रेमात जाणणं असतं. जर तुम्ही शांत असाल, मूड ऑफ असेल, बोलण्यात बदल असेल आणि ती लगेच विचारते, काय झालं, तू ठीक नाहीस वाटतं, मी काही मदत करू का, तर समजून जा ती फक्त ऐकत नाही, ती जोडलेली आहे. कारण प्रेम असतं तिथे दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव असते. मित्र विचारतो, काय झालं, प्रेम करणारी जाणते काहीतरी बरोबर नाही. संकेत क्रमांक 3, ती तुमच्यासोबत भविष्याबद्दल बोलते. मित्रांनो, हा फार खोल संकेत आहे. जर ती भविष्यातल्या गोष्टी बोलते, आपण कधी असं म्हणते, तुमच्या सोबतच्या प्लॅनचा उल्लेख करते. उदाहरणार्थ, आपण कधी ट्रिपला जाऊया, तुला हे आवडेल, आपण एकत्र असलो तर हे साधं बोलणं नाही. कारण स्त्री भविष्यात फक्त त्यालाच ठेवते ज्याला ती आयुष्यात पाहते. जिच्या भविष्यात तू आहेस ती तुला फक्त मित्र मानत नाही. संकेत क्रमांक 4, ती तुमच्याबद्दल थोडीशी जळते. मित्रांनो, हा संकेत फार सबटेल असतो. जर तुम्ही दुसऱ्या मुलींचं कौतुक केलं, एखाद्या मैत्रिणीचा उल्लेख केला, कुणासोबत वेळ घालवल्याचं सांगितलं आणि ती शांत झाली, विषय बदलला, थोडीशी दूर गेली, तर हे दुर्लक्ष करू नका. ती काही बोलत नाही, पण मनात विचार सुरू असतात. ती तिच्याजवळ का होती? मित्रांनो, जिथे भावना नसतात तिथे जळजळही नसते. संकेत क्रमांक 5, ती तुम्हाला थेट किंवा अप्रत्यक्ष गमावण्याची भीती दाखवते. हा सगळ्यात स्पष्ट आणि निर्णायक संकेत आहे. जर तुम्ही दूर जात आहात असं वाटलं तर ती अस्वस्थ होते, तू बदललास असं म्हणते, तुम्ही बोलला नाही तर स्वतः संपर्क करते. तुमचं अस्तित्व तिच्यासाठी महत्त्वाचं आहे हे दाखवते. तर मित्रांनो, तुम्ही फक्त मित्र नाही, तुम्ही तिच्या भावनांमध्ये आहात. कारण ज्याला गमावण्याची भीती वाटते तो फक्त मित्र नसतो. मित्रांनो, आता स्वतःला हे प्रश्न विचारा,
ती माझ्याशी वेळ घालवायला प्राधान्य देते का? माझं मत तिच्यासाठी महत्त्वाचं आहे का? माझी अनुपस्थिती तिला जाणवते का? जर उत्तर हो असेल तर ती तुम्हाला फक्त मित्र मानत नाही. मित्रांनो, सगळेच संकेत असले तरी घाई करू नका. थेट प्रपोज करून दबाव टाकू नका. भावनांचा गैरफायदा घेऊ नका. स्त्रीला वेळ द्या. तिच्या भावनांचा आदर ठेवा. कारण जिथे आदर आहे तिथे प्रेम टिकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ स्वतःच्या आयुष्याशी जोडलेला वाटला, एखाद्या व्यक्तीची आठवण करून देणारा वाटला, मनाला भिडलेला वाटला तर लाईक करा, शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिलेशनशिप, मानसशास्त्रीय, वास्तववादी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कधी कधी प्रेम मैत्रीच्या रूपातच हळूच उगवत असतं.